शेतकरी मित्रांनो नमस्कार. कृषी मित्र महेश या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आपलं स्वागत आहे. मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत कापूस पिकाला पहिली फवारणी कोणती करावी आणि ती कशामुळे करावी, केव्हा करावी आणि ती कोणती करावी हे आपण सगळे या व्हिडिओच्या मार्फत मित्रांनो जाणून घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मित्रांनो ही पहिली आपल्याला फवारणी करत असताना ही आपल्याला कापूस पीक 20 ते 25 दिवसाच्या अवस्थेत असताना आपल्याला ही फवारणी करणं खूप गरजेचं असतं. यामध्ये आपल्या कापूस पिकावर मावा किंवा तुडतुडे किंवा इतर कोणत्याही रस शोषक किडीचा अटॅक आपल्याला या कालावधीमध्ये आपल्याला पाहायला मिळत असतो. त्यामुळे आपल्याला यावर नियंत्रण करण्यासाठी एक अतिशय जबरदस्त मी अशी एक तुम्हाला कॉम्बिनेशन फवारणी सांगणार आहे. ते तुम्ही यापैकी 2 ते 3 कीटकनाशक, 1-2 बुरशीनाशक आणि एखादं टॉनिक अशा पद्धतीने मी तुम्हाला सांगणार आहे. त्यापैकी तुम्ही कोणतीही एक फवारणी घेऊ शकता. यामध्ये कीटकनाशकाचा पहिला विचार केला मित्रांनो तर आपण इमिडाक्लोप्राइड 17.8 अशा टेक्निकल कंटेंटचं तुम्ही कोणत्याही नामांकित कंपनीचं एक कीटकनाशक घेऊ शकता. ज्यामध्ये नामांकित कंपनीचा विचार केला तर टाटा कंपनीचं टाटा मिडा म्हणून येतं. अशाच वेगवेगळ्या भरपूर कंपन्याचा आहे प्रोडक्ट. याचा प्रमाण विचार केला तर मित्रांनो आपण 15 लिटरसाठी आपल्याला 20 ml इमिडाक्लोप्राइड हे घ्यायचंय. त्याचबरोबर जास्त थोडा तुडतुड्याचा अटॅक असेल तर आपल्याला पायमेट्रिझिन प्लस डायनोथिफ्युरॉन अशा टेक्निकल कंटेंटचं आदामा या कंपनीचं बजाक हे देखील कीटकनाशक जबरदस्त आहे मित्रांनो. हे देखील तुम्ही घेऊ शकता. बजाकचा प्रमाणाचा विचार केला तर आपल्याला 15 लिटर फवारणीसाठी आपल्याला प्रति 15 ग्रॅम बजाक घ्यायचे. त्याचबरोबर आणखीन जर काळ्या माव्याचा जास्त अटॅक असेल तर आपण मित्रांनो फ्लोनिकामाइड 50% अशा टेक्निकल कंटेंटचं उलाला किंवा पनामा हे देखील घेऊ शकता. ह्याचा देखील जबरदस्त आपल्याला काळ्या माव्यावर रिझल्ट आहे. त्याचबरोबर आपल्या पिकांमध्ये मित्रांनो आता जवळपास थ्रिप्सचा देखील आपल्याला अटॅक जाणवत आहे. सध्या 25 ते 30 दिवसाच्या कालावधी जे पहिल्या पावसात लागवडीचे होते, 8 ते 10 तारखेच्या लागवडीचे कापूस होते, त्यावर सध्या मित्रांनो आपल्याला थ्रिप्सचा अटॅक देखील पाहायला मिळतोय. या अवस्थेमध्ये आपल्याला थ्रिप्सचा अटॅक जाणवत असेल तर यामध्ये आपण कीटकनाशकाचा विचार केला तर आपण टॉल्फेन पायराइड 15% EC अशा टेक्निकल कंटेंटचं कोणत्याही नामांकित कंपनीचं हे कीटकनाशक घेऊ शकता. यामध्ये नामांकित कंपनीचा विचार केला तर GSP कंपनीचं मित्रांनो यमराज आहे किंवा आदामा कंपनीचं टर्बोट देखील आहे. याचा प्रमाणाचा विचार केला तर प्रति 15 लिटरसाठी आपल्याला 30 ml टॉल्फेन पायराइड घ्यायचंय. याचबरोबर ह्या 4-5 कीटकनाशकापैकी आपण एक कोणतंही कीटकनाशक घ्यायचं. यामध्ये मित्रांनो आणखीन एक आपल्याला बुरशीनाशक घेणं खूप गरजेचं असतं. बुरशीनाशकाचा विचार केला तर आपण सिस्टमॅटिक प्लस कॉन्टॅक्ट असं काम करणारा साफ घेऊ शकता. कार्बेटाइनझाइम प्लस मॅनकोजेब अशा टेक्निकल कंटेंटचं साफ आहे मित्रांनो. हे जबरदस्त रिझल्ट आहे. याचा प्रमाणाचा विचार केला तर 15 लिटरसाठी आपण 30 ते 35 ग्रॅम साफ घेऊ शकता. यामध्ये मित्रांनो एक टॉनिक देखील घेणं खूप गरजेचं असतं, जे की आपल्याला सीवीड एक्स्ट्रॅक्ट एक टॉनिक अतिशय जबरदस्त रिझल्ट असलेलं मी एक टॉनिक सांगतो तुम्हाला. PI कंपनीचं बायोविटा एक्स हे मित्रांनो अतिशय जबरदस्त आपल्या झाडाची शाकीय वाढ तसंच फुटवा देखील आणि ग्रीनरी मेंटेन करण्यासाठी हे अतिशय जबरदस्त असं टॉनिक आहे. आपल्याला याचा PIच्या बायोविटा एक्सचा जर प्रमाणाचा विचार केला तर आपण 15 लिटरसाठी 30 ते 35 ml बायोविटा घेऊ शकता आणि अशा पद्धतीने एक फवारणी करू शकता. आणि सिलिकॉन बेस्ड स्टिकर घ्यायला विसरू नका मित्रांनो. कोणतंही एक सिलिकॉन बेस्ड स्टिकर या फवारणीमध्ये नक्की घ्या. अशा पद्धतीने एक फवारणी करा. निश्चितच तुम्हाला जबरदस्त असा रिझल्ट आपल्याला पाहायला मिळेल मित्रांनो. धन्यवाद.